एक महत्त्वाची बातमी आहे। राज्यामध्ये महाविकास आघाडीला 152 तर महायुतीला 136 जागा मिळणार। सकाळनं केलेल्या सर्व्हेमध्ये हे अनुमान नोंदवण्यात आलेलं आहे। भाजपला 95 जागा, 105 जागा असलेल्या भाजपच्या 10 ते 11 जागा घटणार असल्याचा सर्व्हे सकाळनं समोर आणलेला आहे। काँग्रेसला 67 जागा, तर काँग्रेस राज्यामध्ये दुसरा मोठा पक्ष ठरेल असं देखील या सर्व्हेमध्ये म्हटलंय। सकाळच्या सर्व्हेमध्ये ठाकरे गटाला 31 जागा दाखवण्यात आलेल्या आहेत, तर शिंदे गटाला मोठा फटका बसताना दिसतोय। केवळ 27 जागा या सर्व्हेमधून शिंदे गटाला मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला। तर अजित पवार गटाला केवळ 18 जागा आणि शरद पवार गटाला 41 जागा मिळतील असा सर्व्हे या ठिकाणी समोर आलेला आहे। तर 2024 मध्ये राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येणार असा अंदाज सकाळच्या सर्व्हेमध्ये वर्तवण्यात आलेला आहे। त्यामध्ये महायुतीला किती जागा मिळतील, तर त्यामध्ये भाजप 105 वरून 105 या ठिकाणी भाजपला जागा होत्या, त्या 95 वर येतील। तर शिंदे गटाला मोठा फटका बसताना दिसतोय। 27 जागा शिंदे गटाच्या येतील, तर अजितदादा गटाला 18 जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला। तर एकूण 9 अपक्ष विधानसभा निवडणुकीमध्ये विजयी होतील असा अंदाज देखील या सर्व्हेमध्ये वर्तवण्यात आला। तर महाविकास आघाडीच्या वाट्याला किती जागा जातील ते आपण पाहतोय। काँग्रेस मोठा पक्ष ठरताना दिसतोय। 67 जागा काँग्रेसला, 41 जागा शरद पवार गटाला, तर 31 जागांवर ठाकरे गट विजय होईल असा अंदाज या सर्व्हेमध्ये वर्तवण्यात आला आहे। सभा निवडणुकीमध्ये कधी निवडणुका घ्या, आता 4 महिने राहिलेले आहेत। महाविकास आघाडीला घवघवीत यश प्राप्त होईल। माननीय शरद पवार यांच्या नेतृत्वाखालची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील खरी शिवसेना, काँग्रेस पक्ष, आमचे इतर घटक पक्ष, या सगळ्यांची एकी इतकी मजबूत आहे की आम्ही किमान 175 ते 180 जागा जिंकू, अशा प्रकारचं वातावरण या महाराष्ट्रामध्ये आहे। सर्वे सांगतात, आम्ही त्यांचे आभारी आहोत। निवडणुका कधी आहेत? ऑक्टोबरमध्ये। सर्वे कधी आलाय? जुलैमध्ये। आणून 4 महिन्यामध्ये आहेत। आता हे लोक कुठला आधार घेत आहेत? कालच्या लोकसभा निकालाचा। ठीक आहे ना, कालच्या लोकसभा निवडणुकीत काही गोष्टी आमच्या लक्षात आल्या, काही फेक नरेटिव्ह काही लोकांनी तयार केले, मतदारांचा गैरसमज निर्माण केला। तो झालेला गैरसमज दूर करायला आम्ही या ठिकाणी थोडंसं कमी पडलो, हे आमच्या लक्षात आलं ना। पण अजून 4 महिने आमच्या हातात आहेत, आम्ही ते करू। हे बघा, बोलण्यापेक्षा कृतीवरती